तर त्याला बघा, ज्या आंब्यामध्ये रसातून गाठी पडतात, ठीक आहे, ज्या आंब्यातून रसातनं गाठी बाहेर येतात, तो आंबा आर्टिफिशियली आणि कृत्रिमरित्या पिकवलेला असतो, तो आंबा आपल्यासाठी घातक आहे. आणि जर आता आंबा पिकवण्यासाठी खतरनाक केमिकल वापरल्यात, जे इंडियामध्ये बॅन आहे, पण तुम्हाला माहिती आहे भारत आहे जे बॅन आहे ते सगळ्यात जास्त चालतं, त्या केमिकलचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. आंबा पिकवण्यासाठी आता सध्या कॅल्शियम कार्बाईडचा वापर सगळ्यात जास्त होतो. कॅल्शियम कार्बाईड आपल्या हेल्थसाठी खूप घातक आहे. त्याच्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे कंटेंट मिक्स असतात, लक्षात घ्या. ते जर त्या आंब्यावरती पसरवलं, आंबा लवकरात लवकर पिकतो, त्याला रायपनिंग ऑफ फ्रूट्स म्हणतो आपण. आणि हा जो कॅल्शियम कार्बाईड हा आर्टिफिशियल फ्रूट रायपनर आहे, तो आर्टिफिशियली आणि कृत्रिमरित्या फळांना पिकवतो. आता महत्त्वाचा विषय काय होतो की ते जर कधी आपण खाल्लं, कॅल्शियम कार्बाईड जर आपल्या खाण्यामध्ये जर कधी आलं, तर आपली किडनी फेल होऊ शकते, आपलं लिव्हर फेल होऊ शकते, आपल्याला ब्रेन स्ट्रोक आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत ते येऊ शकतात. आणि एवढंच नाही तर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळं स्टॉलवर जाऊन फक्त चांगल्या चांगल्या कलरफुल आंबे आणण्यापेक्षा तुम्ही कच्चे आंबे त्या ठिकाणी विकत आणा. कच्चे आंबे विकत आणल्यानंतर नॅचरली त्याला पिकवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्या ठिकाणी त्याचा रस तुम्ही खाल्ला तर आपण हेल्दी राहू शकतो. आता काय माहिती का, की आता ट्रेंड झाला आहे सगळ्यात मोठी गोष्ट, की आपल्याला वेळ नाही राहिला आता कोणत्या गोष्टीला, पण आपली हेल्थ सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि हेल्थ जर तुम्हाला राखायची असेल, तुम्हाला स्वतः आंबे घरी पिकवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. 8 दिवसामध्ये आंबे पिकतात. 8 दिवसाच्या नंतर रस खायचा असेल तर 8 दिवस आधी तुम्ही कच्चे मँगो त्या ठिकाणी घेऊन या आणि नंतर ते पिकवा, तुमची हेल्थ चांगली राहील. कॅल्शियम कार्बाईड सोबतच अजून एक महत्त्वाचं केमिकल त्या ठिकाणी वापरला जातो, त्या केमिकलचं नाव आहे इथेफॉन. इथेफॉन बनलेला असतो 2 क्लोरो फॉस्फोनिक ऍसिड पासून, आणि हा पण खूप डेंजरस केमिकल आहे. ही पावडर त्या ठिकाणी पसरवल्यानंतर ते इथिलीन गॅस बनवते आणि ते मँगो जे आहे ते पिकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त चांगला दिसणारा आंबा हा चांगलाच असतो असं नाही. कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा जर तुम्हाला ओळखायचा असेल तर घरी आणल्यानंतर त्याला बघा, ज्या आंब्यामध्ये रसातून गाठी पडतात, ठीक आहे, ज्या आंब्यातून रसातनं गाठी बाहेर येतात, तो आंबा आर्टिफिशियली आणि कृत्रिमरित्या पिकवलेला असतो, तो आंबा आपल्यासाठी घातक आहे. आणि जर आणलाच असेल आपल्या घरी तर त्याला व्यवस्थित धुवून 2 ते 3 तास त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा रस बनवू शकता, लक्षात घ्या. धन्यवाद.